छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त रत्नागिरीमध्ये भव्य दिव्य अशी पदयात्रा या ठिकाणी काढलेली पाहायला मिळते आहे। बघू शकता की छोटेखानी हे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी अवतरलेले पाहायला मिळतात। ढोल ताशे लेझिम अशा पथकामध्ये सध्या ही पदयात्रा निघालेली पाहायला मिळते आहे। शाळकरी मुलं पारंपरिक वेशभूषेमध्ये या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। शिवजन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी प्रचंड उत्साह जो आहे तो कोकणामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे। विविध वेशभूषा केलेले जे शिवकालीन मावळे असू देत किंवा पारंपरिक वेशभूषा असेल ते या ठिकाणी केलेले पाहायला मिळतात। वेगवेगळ्या शाळेमधले ही जी मुलं आहेत ती या ठिकाणी सहभागी झालेली पाहायला मिळत आहेत। ढोल ताशे लेझिम पथक या माध्यमातून शिवप्रेमी या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि एक वेगळा माहोल सध्या या पदयात्रेच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये अनुभवताना पाहायला मिळतो आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार अर्पण करून या ठिकाणी ही शोभायात्रा निघालेली पाहायला मिळते आहे। मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी ही शोभायात्रा जाणार आहे। स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं शिवजन्मोत्सव सोहळा आज शिवनेरी या ठिकाणी पार पडत आहे त्याच अनुषंगानं सध्या मोठा उत्साह शिवजन्मोत्सवाचा कोकणात देखील पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगानं सध्या रत्नागिरीत देखील या ठिकाणी शोभायात्रा ही निघालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।